नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आजीने सुप्रियाला लग्नाची बोलणी करण्यासाठी राज शिर्केंच्या घरी बोलावलेलं असतं. आजी म्हणतात की तुम्ही उद्याच आमच्या घरी या, आपण नम्रता आणि आकाशच्या लग्नाची बोलणी करून घेऊ. तेव्हा सुप्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण अर्णवच्या संपूर्ण घरातल्या लोकांचा या लग्नासाठी होकार असतो आणि खास करून अर्णवने हे लग्न जुळवून दिलेलं असतं. याचा सुप्रियाला विशेष आनंद असतो. त्यामुळे ईश्वरी म्हणते, आई कसलाही विचार करू नको, मनामध्ये कसलीही अडी ठेवू नको. अर्णव सरांनी स्वतःच्या मनाने नमुताई आणि आकाश सर यांचा एकमेकांच्या हातामध्ये हात दिलाय, त्यामुळे अर्णव सरांना घाबरायची काहीच गरज येत नाही, असं ईश्वरी सुप्रियाला म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया नम्रताच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी अर्णवच्या घरी जाणार असते आणि संजय काकांना सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जाणार असते. पण ज्या वेळेला सुप्रिया राज शिर्केंच्या घरी जाते आणि तिथे ती वल्लरीला बघते, तेव्हा 17 वर्षांपूर्वीच्या गोष्टीचा सत्याचा खुलासा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये लग्नाची बोलणी करायला आलेल्या सुप्रियाने वल्लरीला पाहताच इथे आता नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न मोडलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सुप्रियाने अर्णवला सांगितलेलं असतं की 17 वर्षांपूर्वी तुझ्या आईने आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येच्या मागे ज्या कुणाबाईचा हात होता ती दुसरी तिसरी कुणी नसून तुझी मामी आहे अर्णव, असं सुप्रियाने अर्णवला सांगितलेलं असतं. पुरावा मागितल्यानंतर त्या क्षणी सुप्रियाने सांगितलेलं असतं की पुरावा हाच आहे, ज्या वेळेला मी इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा याच बाईने मला तुझ्या वडिलांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवलं होतं आणि नंतर आमची बदनामी केली होती आणि त्यानंतर तुझ्या आईचा संसार उद्ध्वस्त झाला होता आणि माझं संपूर्ण आयुष्य ह्या बाईमुळे उद्ध्वस्त झालं होतं, हे आता सुप्रियाने अर्णवला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर ह्या अशा बाईच्या मुलाबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार नाही, असं सुप्रिया म्हणते आणि नम्रताला तिथून घेऊन आपल्या घरी निघून जाते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणालेली असते की आई उद्या लवकरात लवकर या हां, मला आता निघायला हवं. रात्र झालेली असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की ईशू, आज रात्री तू इथेच थांबतेस का? आपण दोघीजणी उद्या सोबतच जाऊ, नमूला आणि तुझ्या बाबांना घेऊन. काय म्हणतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे, अर्णव सरांना सांगायला हवं, ते काळजी करत असतात ना म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला फोन करते आणि सांगते की मी आईच्या घरी आली आहे, मी उद्या आईबरोबरच घरी येईन. आजींनी आईला नमुताई आणि आकाश भाऊजींच्या लग्नाची बोलणी करायला घरी बोलवले ना. तेव्हा इथे अर्णवला खरं तर ही गोष्ट आवडलेली नसते. त्याला वाटत असतं की आपली बायको आज आपल्याबरोबर आपल्या रूममध्ये असावी, पण ईश्वरी काही जात नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मला सांगायची गरज नाही आहे, आणि तो फोन कट करतो. तेव्हा ईश्वरीला कळतं की अर्णव तिच्यावरती रागवलेला आहे. त्यानंतर ईश्वरी आपल्या बाबांना सुद्धा समजावते की आकाश भाऊजी खरंच खूप चांगले आहेत बाबा, नमुताईवरती त्यांचं खरोखर खूप जास्त प्रेम आहे. त्या दोघांचं लग्न झालं ना तर त्यांचा संसार सुखाचाच होईल आणि आकाश भाऊजी आपल्या नमुताईची खूप चांगली काळजी घेतील आणि मी तर तिथे आहेच ना. मी नमुताईला घरातलं सगळं काही व्यवस्थित समजावून सांगेन, मग ती सुद्धा लवकर माझ्यासारखी तिथे सगळ्यांबरोबर रुळून जाईल. तुम्ही नका काळजी करू बाबा. तेव्हा इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या असतात. तेव्हा नम्रता आणि इशू दोघीजणी आता रूममध्ये जातात. तेव्हा नम्रता म्हणत असते की इशू, मला माफ कर, मी तुला चुकीचं समजले ना, तुझ्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेतला. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी बहीण आहे. आपल्या दोघींमध्ये जरी रक्ताचं नातं नसलं ना तरीसुद्धा मी ते कधीही माझ्यासमोर येऊ देणार नाही आणि माझ्या ध्यानातसुद्धा येऊ देणार नाही. तू माझ्या सख्यापेक्षाही सख्खी बहीण आहेस. मी स्वतःच्या सुखाचा विचार करायच्या आधी मी नेहमीच माझ्या बहिणीच्या सुखाचा विचार आधी करेन. तू कधी मनामध्ये माझ्याबद्दल गैरसमज ठेवू नकोस. माझ्यासाठी तू काय आहेस ना हे मी शब्दात तुला नाही सांगू शकत.
आज मी जी हिंमत केली होती ना, ती माझ्या बहिणीसाठी केली होती. तेव्हा मी विसरून गेले होते की मी अर्णव सरांची बायको आणि राज शिर्केंची सून आहे. आज मला फक्त माझ्या बहिणीला तिचं प्रेम मिळवून द्यायचं होतं आणि म्हणूनच मी तुला घरी घेऊन जाणार होते आणि सगळ्यांच्या समोर सांगणार होते की हे लग्न होणार नाही म्हणून. पण तेवढ्यातच अर्णव सर आले आणि त्यांनीसुद्धा ती बाजू व्यवस्थित पटवून घेतली, समजावून घेतली आणि त्यानंतर त्यांनी योग्य तो निर्णय घेतला, जो तुझ्या त्याचबरोबर मेघनाच्या आणि आकाश भाऊजींच्या भल्याचा होता. बिचारी मेघना, तिची काही चूक नव्हती. तिचं आयुष्य विनाकारण का आपण उद्ध्वस्त करायचं? इतक्या चांगल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं ना, आपण खोटं बोललो असतो ना, तर आपल्याला पाप लागलं असतं, असं आता ईश्वरी म्हणते. तेव्हा ताई, तुझ्या आनंदासाठी मी वाटेल ते करू शकते. मी कधीच तिथे माझा विचार करणार नाही, आधी तुझा विचार करेन, असं ईश्वरी सांगते. तेव्हा नम्रता आणि इशू खूप दिवसानंतर दोघीजणी आता एकत्र असतात आणि छान आता वेळ घालवत असतात. त्यानंतर इथे सकाळी नेहमीप्रमाणे अर्णव उठतो. ईश्वरी त्याला काही दिसत नाही. तेव्हा तो ईश्वरीला फोन करतो आणि म्हणतो, लवकरात लवकर घरी या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी तयारच झालेली असते. तिने आपल्या वडिलांसाठी ब्रेकफास्ट तयार केलेला असतो. तिच्या हाताचे इथे पोहे तिच्या वडिलांना खूप आवडत असतात. त्यामुळे ती सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. सगळेजण छान इथे ब्रेकफास्ट करतात आणि इथे लग्नाची बोलणी करण्यासाठी राज शिर्केंच्या घरी येणार असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीला माहिती नसतं की सुप्रिया तिच्या कुटुंबाबरोबर घरी येणार आहे. तेव्हा वल्लरी आपल्या रूममध्येच असते, कारण ती रागवलेली असते ना म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीला समजतं की सुप्रिया ही लोक लग्नाची बोलणी करायला आपल्या घरी येणार आहेत. तेव्हा वल्लरी घाबरते. ती म्हणते, अरे देवा, आता जर ही सुप्रिया इथे आली आणि मला लग्नाची बोलणी करण्यासाठी बाहेर यायला लागलं तर खूप मोठा घोटाळा होईल. 17 वर्षांपूर्वीचं सत्य सगळ्यांच्या समोर येईल. मला आता काहीही करून इथून जायला हवं. ती म्हणते की माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मी आता जाते. तुझी मीटिंग कसली आहे वल्लरी? म्हणून मामा तिला थांबून घेतात आणि म्हणतात, तू कुठेही जाऊ नकोस. आता ईश्वरी आणि ईश्वरीचं कुटुंब इथे लग्नाची बोलणी करायला येतील. तेव्हा तू कुठेही जाऊ नकोस, तू घरीच थांब. तेव्हा सगळेजण तिला घरामध्ये थांबून घेतात. तेव्हा ती म्हणते, ह्या लग्नामध्ये माझी मर्जी सामील नाही आहे, तुमच्या सगळ्यांची मर्जी सामील आहे ना? मग असू द्या, मी माझ्या रूममधून बाहेरच येणार नाही आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामी कुणाचंही काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. तेवढ्यातच मामी जाते आणि रूममध्ये स्वतःला जणू काही कोंडूनच घेते. तेव्हा सुप्रिया, संजय काका, ईश्वरी, नम्रता सगळेजण आलेले असतात. तेव्हा इथे सगळेजण त्यांचं छान असं आदरातिथ्य करतात. अंजली, राकेश सगळेजण तिथे आलेले असतात. आजी म्हणतात की या, पहिल्या वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी सविस्तरपणे काही करता आल्या नव्हत्या. म्हणजे ईश्वरी आणि अर्णवचं लग्न जेव्हा झालं, परिस्थिती थोडी वेगळी होती. पण आता तसं नाही आहे. आता परिस्थिती ही वेगळी आहे. आता आपलं नातं आधीच आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा नातं जोडायचं आहे. मग सगळ्या गोष्टी सुरळीत आणि बोलूनच झाल्या पाहिजे, नाही का? मुलांचं एकमेकांवरती प्रेम आहे. मग जर त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, त्या दोघांना एकत्र राहायचं आहे, तर आपण त्यांना अडवणारे कोण? मला असं वाटतं नम्रतासारखी मुलगी आकाशला शोधूनसुद्धा सापडली नसते. तेव्हा आपण एक काम करूया, आपण यांचं लग्न आता व्यवस्थितरित्या देवाब्राह्मणांच्या साक्षीने रीतिरिवाजाप्रमाणे लावून देऊया आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने हे लग्न व्यवस्थित पार पडू द्या, अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, नक्कीच, माझीसुद्धा तीच इच्छा आहे. तेव्हा इथे वल्लरी आता आलेली नसते. तर आकाशच्या आई कुठे आहेत, वल्लरीताई कुठे आहेत? तेव्हा वल्लरी तिच्या रूममध्ये आराम करते, असं मामा आता सांगत असतात. कारण मग काय सांगणार की तिला हे लग्न मान्य नाही, असं सांगणार का? तेव्हा इथे सगळी बोलणी अगदी व्यवस्थित होत असतात. लग्नाचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. आम्हाला माहिती आहे की सध्याची परिस्थिती काय आहे. संजय काकांची तब्येत ठीक नसल्यामुळे इथे आता अर्णव म्हणत असतो की लग्न आपण इथेच करूया. सगळे जे काही आता म्हणजे संगीत, मेहंदी जे काही होतं ते सगळं आपण इथेच करू. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणते की लग्न आपण एकत्र करूया, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेहंदी, हळद हे सगळं काही आमच्याकडेच होईल. कारण मुलीच्या माहेरीच तिला हळद लागू दे
आणि त्याचबरोबर मेहंदी, जे काही बाकीचे विधी असतात, चुडा भरणे, हे सगळं काही आमच्याकडे होईल. मग लग्नाच्या दिवशी हवं तर आम्ही मुलीला इथे घेऊन येऊ किंवा हॉलवरती एकदम ग्रँड वेडिंग करू, असं अर्णव म्हणतो. त्या पद्धतीने सगळी आता बोलचाल ही होत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी काही बाहेर यायला तयार नसते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, मला एकदा वल्लरी ताईंजवळ बोलायचं होतं. आता आपलं नातं जुळणार आहे, त्यामुळे कुठलीही कटुता राहायला नको असं मला वाटतं. तेव्हा मामा म्हणतात, एक मिनिट हां, मी तिला बोलावतो. सुप्रिया म्हणते, मी पण येऊ का तुमच्याबरोबर? तेव्हा सुप्रियासुद्धा त्यांच्याबरोबर आलेली असते. मामा म्हणतात, अगं वल्लरी दरवाजा उघड. वल्लरी म्हणते, एकदा सांगून कळत नाही का, मी दरवाजा उघडणार नाही आहे. मामा म्हणतात, अगं माझ्या काही वस्तू आतमध्ये आहेत, त्या तरी मला घेऊन बाहेर जाऊ दे. ती म्हणते, नाही उघडणार सांगितलं ना. मामा म्हणतात, वल्लरी अगं माझं महत्त्वाचं काम आहे, मला आतमध्ये येऊ दे ना. तेव्हा वल्लरी रागानेच दरवाजा उघडते. बघते तर काय, सुप्रिया समोरच उभी राहिलेली असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीला ज्या गोष्टीची भीती असते ती गोष्टच आता घडलेली असते. वल्लरी पटकन दरवाजा लावून घेते आणि म्हणते की मला कुणालाही भेटायचं नाही आहे, आता जा तुम्ही इथून. तेव्हा मामा म्हणतात, काय झालं, तुम्ही असं का बघताय? सुप्रियाताई सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा सुप्रिया म्हणते, मी काय म्हणते, हे कोण आहेत, तुम्ही जरा आम्हाला सांगाल का? तेव्हा मामा म्हणतात की सुप्रियाताई, अहो ही माझी बायको वल्लरी, अर्णवची मामी. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघा, माफ करा, पण यांना मी आधीसुद्धा बघितलं आहे. तेव्हा मामा म्हणतात, कुठे? तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया बाहेर येते आणि म्हणत असते की ईश्वरी, आकाशची आई आहे ना, तीच ती बाई आहे जिने मला फसवलं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय आई तू हे काय बोलतेस? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो, मी जे काय बोलते ते सगळं खरं आहे आणि अशा बाईच्या मुलाबरोबर मी माझ्या नमूचं लग्न नाही होऊ देणार. हे लग्न मी आत्ताच्या आता मोडते. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की नक्की काय घडलं. सुप्रिया या घरामध्ये येणार नाही आणि त्या बाईच्या मुलाबरोबर मी हे लग्न होऊ देणार नाही. आणि ती नम्रताचा हात पकडून तिला सरळ आपल्याबरोबर घेऊन जाते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की या सगळ्याला काय अर्थ आहे? मी या लग्नाला नकार द्यायला हवा आणि तुझी आई का नकार देते? काय संबंध? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, सर, आई म्हणाली होती ना की ज्या बाईने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तुमच्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ती बाई कुणीतरी वेगळी आहे म्हणून. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून मामी आहे असं आई म्हणाली, कारण तिने मामीला आज पहिल्यांदा बघितलं. तेव्हा अर्णव म्हणत असतो, तुझ्या आईची हिंमत कशी झाली माझ्या मामीवरती आरोप करायची? तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट सर, त्यावेळेला ना तुम्ही होतात ना मी, पण तुम्हीसुद्धा त्या फोटोवरती विश्वास ठेवलात ना. त्या फोटोचा नेमका अर्थ काय आहे याचा विचार तुम्ही का नाही केलात? काय आहे काय त्या फोटोमध्ये? फक्त तुमच्या वडिलांनी खांद्यावरती डोकं ठेवलंय आणि माझी आई तर कावरी बावरी बघते. नक्की अजून काय बघितलं? तुमचे बाबा त्याच्यामध्ये पूर्णपणे बेशुद्ध दिसत आहेत, हे कळत नाही आहे का तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे सगळं खोटं आहे आणि तो जाब विचारायला आता सुप्रियाला घरी जातो. कारण का तर इथे आकाशची अवस्था खूपच बिकट झालेली असते. तिने स्वतःला रूममध्ये त्याने कोंडून घेतलेलं असतं. इथे सुप्रियाने लग्न मोडलं हे जाहीर केल्यानंतर मामीला तर आनंद झालेला असतो, पण एका गोष्टीची भीती वाटत असते की अर्णवला जर सत्य समजलं तर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, घरातलं वातावरण पूर्णपणे आता विचित्र झालेलं असतं, डिस्टर्ब झालेलं असतं. अर्णव जातो आणि म्हणतो, हे काय बोललात तुम्ही? माझ्या मामीने तुम्हाला फसवलं. माझ्या मामीवरती आता आरोप करताय की दुसरं कुठलं कारण मिळत नाही आहे लग्न मोडायला म्हणून हे कारण देत आहे. काय पुरावा आहे तुमच्याकडे? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, पुरावा म्हणजे मीच बघितले तुझ्या मामीला. तुझ्या मामीनेच मला इंटरव्ह्यू देण्यासाठी त्या हॉटेलमध्ये पाठवलं होतं. कळते का तुला अर्णव? आणि पुरावे आता मी तुला देणार नाही आहे, कारण माझं आणि तुझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी बाई तुझी मामी आहे हे सत्य मला समजलं आहे. म्हणून त्या घरामध्ये मी आता माझ्या दुसऱ्या मुलीला देणार नाही आहे. तुझ्या आईचा खून करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तुझी मामी आहे आणि हे सगळं तिने पैशांसाठी केलं. विचार हवं तर तुझ्या मामीला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाने अर्णवला 17 वर्षांपूर्वीचं सत्य सांगितलेलं असतं. तुझ्या आईने आत्महत्या केली ना,
ती तुझ्या मामीमुळे केली. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, ते तुझ्या मामीने केलं. खोटं वाटत असेल तर जाऊन विचार तुझ्या मामीला. लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत तुझी मामी माझ्यासमोर का आली नव्हती आणि आजसुद्धा यायला तयार नव्हती. मग तिला जर एवढंच हे लग्न मान्य नव्हतं, तर का येऊन मला जाब विचारला नाही? रूममध्ये लपून का बसली होती? आज जर मी त्यांना बघितलं नसतं, तर आजसुद्धा मला कळलं नसतं की माझी खरी गुन्हेगार कोण आहे. पण आता हे लग्न होणार नाही. जाऊन आता जाब तुझ्या मामीला विचार, असं सुप्रियाने अर्णवला सांगितलेलं असतं.